कार मी प्रणिता रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. ही रेसिपी आहे अंडा लबाबदार. त्याच्यासाठी मी इथे 4 अंडी घेतलेली आहे. बारीक चिरलेला कांदा, टॅमॅटो, आलं, मिरची आणि लसूणचं वाटण म्हणजे खलबत्त्यामध्ये जाडसर भरड करून घेतलेली आहे. आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर. इथे कढई ठेवलेली आहे. कढई छान तापलेली आहे. त्याच्यात 2 चमचे एवढं तेल घातलं आहे आणि थोडासा गरम मसाला घातला आहे. 3-4 लवंगदाणे, 3-4 काली मिरी, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 तमालपत्र. त्यानंतर जो आपण खलबत्त्यात आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा केलेला तो आणि 2 बारीक चिरलेले कांदे, हे सगळं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान परतून झाल्यावर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा आहे. हे टॅमॅटो पण मोठा असेल तर 1 घाला, छोटे असेल तर 2 घाला. कांदा टॅमॅटो छान आता आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. रेसिपी अगदी सहज सोपी आहे. तुम्ही नेहमी अंडी म्हणजे अंड्याचं ऑमलेट, भुर्जी, अंडा कढी तेच जर खाऊन कंटाळत असेल तर नवीन काहीतरी जर ट्राय करायचं असेल तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करू शकता. तर आता आपण त्यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करणार आहोत. जसं अर्धा चमचे धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा साठवणीतला मसाला. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि वरून मी थोडासा चिकन मसाला ॲड केलेला, म्हणजे अजून त्याला छान टेस्ट येईल. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला, अन्यथा ऑप्शनला ठेवलं तरी चालेल, नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर कांदा टॅमॅटो छान आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे. आणि आता सगळे मसाले आपल्याला छान एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे. मसाले करपू नये त्यामुळे मी थोडंसं त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आणि तुम्ही मसाले जेवढे भाजाल तेवढी भाजीला टेस्ट छान येते. इथे बघितलं असेल तुम्ही, झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाफ आणली की छान उकळी आलं आहे. आणि उकळी आल्यावर आपल्याला अंडी एक फोडून वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि एक अंडा थोड्या अंतरावर अंडी आपल्याला घालायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे घालते त्याच पद्धतीने घालायचं आहे. आम्ही 4 माणसं म्हणून मी 4 जणांसाठी बनवत होते म्हणून 4 अंडी घातले होते. आणि वरून थोडंसं मीठ घालूया. ऑलरेडी आपण मीठ घातलं आहे म्हणून फक्त ते अंड्याला टेस्ट यायला म्हणून त्याच्यावर मीठ घालते. आणि आपण 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून त्याला शिजवून घेऊया. इथे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं शिजलेलं आहे. तुम्हाला मी उलटून दाखवते. आता उलटूया आणि दुसरी बाजूसुद्धा छान शिजवून घेऊया. भाकरीसोबत, चपातीसोबत ही भाजी अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान झालेली. अशा पद्धतीने आपला अंडा लबाबदार तयार आहे. कोथिंबीरने गार्निशिंग करून अंडा लबाबदार खायला तयार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.